आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, गेल्या वर्षी तुम्ही होळीचा ब्लॉग बघितलाच असेल आपला, तर यावर्षी पुन्हा आपण होळीला गावी जात आहोत. यावेळेस आमच्यासोबत एक छोटंसं एक हे पण आहे आमच्यासोबत, आज एक पार्सल पण आहे आमचं, म्हणजेच आमची मीराई आमच्यासोबत यावेळेस गावी येणार आहे. तर मंडळी, आम्ही मडगाव मांडवी एक्सप्रेसने गावी जाणार आहोत. दादर ते खेडा असा आमचा प्रवास असणार आहे. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने मीरा आपण कुठे चाललोय? हा मीरा, ट्रेनमध्ये चढल्यानंतर रिफ्रेश होण्यासाठी सगळ्यांनी चहा घेतला आधी. त्यानंतर सगळ्यांनाच भूक लागलेली. आम्ही मस्त चीज सँडविच, शिरा उपमा, ब्रेड कटलेट असं मांडवी एक्सप्रेसने जर तुम्ही प्रवास केलात ना कधी, तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन खायला मिळतील. आम्ही मस्त असा नाश्ता केला. सगळ्यांनी पोटभर नाश्ता केलाय. त्याचबरोबर आम्ही घरून पुलाव आणलेला. बस काढा मजा होती. ह्या भाताचं नाव CST ला आली गाडी. कर बंद, ठाणा. कर बंद. आता CST ला नाही येणार परत, आता ठाणा. आता सीटवाले येऊ शकतात. ओपन कर खालचं. आपण दोन्ही आपल्या सीटवर नाही भारी आहे. इकडेच आहे. छान होतं. फायनली आमचं स्टेशन आलं. खेडला आम्ही उतरलो. खेडला उतरल्यानंतर मग आमचे रिक्षावाले काका आम्हाला घ्यायला आले. त्यानंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो, सगळं सामान ठेवलं आणि आम्ही आमच्या गावी जायला निघालो. हे आमचं श्री क्षेत्र कोटेश्वरी मंदिराचा हा गेट आहे. इथून आम्ही आमच्या गावात प्रवेश करतो. त्यानंतर असं थोडं पुढे पुढे गेल्यावर तुम्हाला दोन्ही बाजूला सुंदर अशी सजावट दिसते. फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. मीराचं ह्या घरी पहिल्यांदाच आगमन झालं होतं, त्यामुळे सगळेच खुश होते. नवीन घरात आल्यामुळे मीराही खूप खुश होती. घरी गेल्यावर सगळ्यांनाच खूप भूक लागलेली.
गाडीत एवढं सगळं खाऊन सुद्धा सगळ्यांना भूक लागलेली. घरी आल्या आल्या आम्ही मटकी आणि काजूची उसळ, वडापाव, भाकरी, भात, डाळ असं गरम गरम जेवण केलं. तर असा होता आमचा गावी येण्याचा प्रवास. दादर टू खेड आम्ही हा 4 ते 5 तासांचा प्रवास केला. तर ह्या 5 ते 6 दिवसात शिमग्यामध्ये गावी काय काय मजा असते ते आम्ही पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवणारच आहोत. त्यामुळे आमचे सगळे व्हिडिओज तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद देत राहा.